सदाभाऊ आज लस निवांत दिसतात. अरे खानदानी रईस घराणं आहे, आमच्याकडे वतनदारी आहे. तू साधा भाऊ वतनदार म्हणत जा. किती वेळा सांगाय तुला? बरं वतनदार काय आज लईच निवांत तुम्ही. निवांतच आहे, आपल्याला घाई नाही, मरेपर्यंत जागायचंय. वसवास नाही, किती कमवा 2 पाय तिथंच. त्याच्यामुळं आईले दाजी काहून एवढं उन्हात आणायचं फिरत असतं काय ना कायम. अहो हे दाजीने पार इकडं तुम्हाला माहिती का नुसतं फ्लट करत राहतो. बाई माणूस दिसला का मला पर ते असे आले का मला अंगाला काटा येतो. बरं अर्धा तास हालत नाही इथून. सुगंधा असं सुगंधा मी तुला गजरा आणू का, सुगंधा मी तुला फुल आणू का, सुगंध तुला काय आवडतं ते सुगंध ऐकू ऐकू मीच माझं नाव विसरून जाते. दाजीच्या स्वभावाचा दोष नाही. काय होतं बिचाराला आवडत असेल, भावना वेगळ्या असत्या, तुझ्या मनात वेगळे येत असेल. दाजी आता आवडण्यासारखं व्यक्तिमत्व आहे म्हणल्यावर दाजीला ओ दाजी या 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 काय आवाज द्यायची गरज आहे? तुम्ही आवाज नाही दिला तर दाजी इकडेच येणार तेव्हा. पण ते कसं मान देवा दाजी आहे ना आपलं. राम राम. राम राम. दाजी धर धर धर. नाही बस कसं आहे खुर्ची मोठ्या तुम्ही माणसाला असते. गाव दाजी आहे, गाव जावई तुम्ही. धरा 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 सावकाश बसा. माझ्या वजनाने जायची खुर्ची. हा म्हणून पाय नीट बघून बसा. 4 पाय जागे हवेत का? काय म्हणता दाजी कुठं फिरत होते गावात? काय नाही निवांत. हा हा हा. अहो ते सदांकाला निवांतच राहत ना, काय काम धंदे राहता. वतनदार तुम्ही त्या खुर्चीवर बसा, मी तिकडे बसतो. हा हा बसा बसा. बसा बसा दाजी तुम्ही खाली. सदाभाऊ त्यांना इथे येऊन बसायचंय. ते दाजी कसे आहेत माहिती ना तुम्हाला, तिकडे बसायला. ते दाजी आणि मी साधा भाऊ वतनदार म्हणत जा. किती वेळा सांगायचे सुगंधा रईस घराणे आमचं, आमच्या वतनदार बस का. हा तुझ्या दारात आलो तरी वतनदार म्हणत जा. बरं चाललंय ना? हो एकदम बरं चाललं वतनदार. किती दिवस मुक्कामी? का तुम्हाला घाई झाली का दाजी? गाई नाही, मानात पान खायचं असतं. लई दिवस राहिले का पाहुणा राहत नाही. लोक मानपान ठेवीत नाहीत, कटाळा करीत येत. वतनदार गावात असे प्रेमाचे माणसं असतात ना, त्याच्यामुळे गावातून पाय निघत नाही. हो पाय निघत नाही, पण आमच्या गावची एक परंपरा आहे. जर जावई होळीपर्यंत राहिला तर त्याची गाढवावरून गावात धिंड काढीत येत. परंपरा आहे ती. म्हणजे तसं नाही, ते मानाचंच आहे, पण गाढवावरून काढीत येत. मग काढा, मला आवड आहे त्या गोष्टीची. तुम्हाला यांना आवडी कशा कशाच्या आहेत ते सवडीने आलेले आहेत. सगळ्या आवडी ते पूर्ण करणार आहेत. पण तुम्हाला मला आहे ना मडीवरून मोठं गाढव आणावं लागेल. बारक गाढव पोहेच खरी. जेवण झालं का? झालं ना सुगंधा, एकदा झालं. ऐका ना, हा सांग ना. काही शामरावनी काही तुम्हाला जेवू खाऊ काही केलं काही? धोंडा आलाय ना आता. आला ना, शामराव सांगणार आहे ना मला सोन्याची अंगठी आणि कपडे घे चांगले. मस्त 1.5-2 तोळ्याची अंगठी करायला लावायच्या 2. आमच्या दाजीला आम्ही 2 तोळ्याची अंगठी, रेमंडचे पॅन्ट आणि ते लिननचे का काय कापाड बिपाड सगळं मानपान लय म्हणजे पहिल्या वेळेस तर करावंच लागत. नाही मी आता आता पहिल्या वेळेस होतं म्हणून तुमचं ठीक आहे, पण माझं अजून सुद्धा माझ्या आईने आता आम्हाला धोंड्याला परवा बोलवलेलं आहे. मस्त 1 तोळ्याची त्यांना अंगठी, 1 तोळ्याचं मला गळ्यातली साखळी, दोघांना कपडे, असा मस्त सगळ्यांना मस्त धोंडा करणार आहे. नाही मी आता आहे ना शामरावला सांगतो जाऊन मला 1 तोळ्याची चांगली अंगठी, चांगले ब्रँडेड कपडे, बूट आणि घड्याळ या गोष्टी मला घेऊन दे. 17,000चं घड्याळ एकदम स्लिम असं पातळ. नाही त्याला मी आता टायटनचं एज कलेक्शनच घड्याळ सांगतो चांगलं. आता माझं वय आहे का? आणि आमच्या सासरीने दिले ना 17,000चं घड्याळ. तुम्ही वतनदार माणसं आहे. आता घरातले तुम्ही. नाही रईस आहेत आता भावकीची तशी. अहो दाजी असं पण शामरावला काय कमी बरं? अहो एकुलती एकच बहीण आहे. उलट तर मी म्हणते असं म्हणायची पण गरज नाही पडली पाहिजे का धोंडा करतो. स्वतःहून आले पाहिजे शामराव म्हटले पाहिजे चला किती पैसा आहे त्यांच्याकडं, किती उडवतं ते पैसा. बोललो ना मी बरं का वतनदार, तो मला एवढे नखरे करतो. माझं फक्त किराणाचं दुकान आहे दाजी, गिराईक नसतं, तुम्हाला दिसत नाही का? आता गावातल्यांच्या सगळ्या काही चुली बंद आहेत का काय? त्याला गिराईक नाही.
अख्खं गाव त्याच्या तिथे जाते. मग? सुगंधाची छेना महिन्याची जवळजवळ 5-5 हजाराची खरेदी होती. अहो 10,000ची. हा बघा. ए, थांबा सुगंधान वतनदार भेटतो मी शामरावला जाऊन आता. हा हा त्याला सांगतो मला असं तू धोंडात दे असं तुझ्या बहिणीला सोडून देतो मी. तसं नाही म्हणायचं. धोंडा दे नाहीतर धोंडा डोक्यात घाली. बहिणी बाळाला सोडायचं नाही, गप्पा करायच्या आपण. याच्या डोक्यात नीट असे 7 टाके एका बाजूने पडले पाहिजे. आम्ही सांगितलं म्हणून सांगू नका, नाही, नाहीतर नाही, तो दोंडा आपल्या डोक्यात. चला जाऊ का मी भेटतो. कसं आहे तुमच्या भल्याचं सांगितलं. आता सोन्याचे रेट आहेत ना जवळजवळ 50, 60, 70, 80. हो पण त्याला जड नाही. तब्येत किती शामरावची. पोरा 107 किलोचा गडी. ठीक आहे चला भेटतो मी शामरावला. हा शामरावला भेटत जा आणि यांना भेटायला येतच जा. हा 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 कशाला भेटेल येत जा वतनदार, तुम्हाला काही कळत नाही. आवडत एखाद्या बरं, ऐका ना. माणूस. हा तुमचा खरंच दोंडा आहे काय? मला आता धोंडा कोण खाऊ घालीन. मलाच आता दगड धोंडे बघत चालावं लागत. आमचं वय का धोंडे खायचं. कराला माझ्या 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 आवडते बेलाचे पान. दाजी चहा नाश्ता झाला का? ओ दाजी तुझ्या सगळं बोलतोय मी. दाजी म्हणलं चहा नाश्ता करून आले घरून. बस इथे बस जरा. बस ना खाली. बोला ना तुम्ही माझ्या सगळं. मग अशी कवाचं बोलतोय मी तुम्हाला. अरे तू फक्त दाजी म्हणतो चहा झाला का नाश्ता झाला का. आता धोंड्याचा महिना सुरू होणार आहे. दाजीचं काय ऐका नाही धोंडेदानाचं. धोंड्याचं काय आता मधीच. अरे आता धोंड्याचा महिना आला ना, मला अंगठी घ्यायची ना तुझ्याकडून. अंगठी कपडे बूट घड्याळ. अंगठी कपडे बूट घड्याळ. हा मग ओ दाजी एवढं कुठं असतं का धोंड्याला. अरे मगाशी वतनदारांकडे बसलो होतो. वतनदार म्हणाल मी माझ्या जावला 5 तोळे देणार आहे. तिथं सुगंधा भेटली त्याने माझ्या नवला अर्धा तोळा देणार आहे. वतनदार असं म्हणले 5 तोळे देणार आहे. हो काय ऐकता दाजी तुम्ही. 5 तोळे शक्य आहे करा. तुम्ही मला सांगा आता सोन्याचा भाव चाललाय काय. बघ जर तू मला नाही दिलं तर मी बघतो मग मी नावचा श्रीपद नाही. तुझ्याकडून मी धोंडा घेणार म्हणजे घेणारच. पुढे लावतो. तो माझा हक्क आहे. तुला कधी दिवाळीला मी कपडे मागितले, कधी सणासुदीला तुला मी कधी काही मागितलं, माझ्या वाढदिवसाला मी कधी तुझ्याकडून काही गिफ्ट मागितलं. हो दाजी पण आम्ही तरी कुठं काही कमी करतो तुम्हाला. लग्न कार्यात मान पान आहेर सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर करतो का नाही. काही सांगू नको भाऊ. धोंडा 3 वर्षातून एकदा येतो. मला धोंडेदान पाहिजे पाहिजे पाहिजे. हो दाजी ऐका ना. दाजी नाही मी ऐकणार नाही काही. मला धोंडा पाहिजे. ऐका ना राव तुम्ही दाजी. मी तुम्ही ना जरा विचार करा ना राव. मी काय एवढा श्रीमंत माणूस आहे का. मी तुला 5 तोळे दे असं म्हणालो का वतनदारांसारखं. हो 5 तोळे काय 1 तोळे काय शक्य आहे का राव. किमतीमध्ये फरक आहे. मला काय ऐकायचं नाही. सांगू नको मला काही. ऐका ना. नाही मी ऐकणार नाही. मला मानसिक त्रास देऊ नको. मला धोंडा पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजेच तुम्हाला 100% पाहिजे. चला वतनदार घराण्याकडे त्यांच्याकडूनच घेऊन देतो तुम्हाला. चला बसा दाजी बसा. अजिबात हलू नका बसा. हालू नका. खुर्ची मोडन म्हणते. हालू नका. काय काय कमून दाजींना खुर्चीत लय दाबून बसवले. नाही नाही म्हणजे गावात सगळं शांत आहे व्यवस्थित देखवत नाही का तुम्हाला. हा आमच्या दाजीच्या डोक्यात कोणी धोंडा घातला. तुमच्या दाजीच्या डोक्यात कोणीच धोंडा घातलेला नाही. दाजींनी आमच्या धोंड्याच्या गप्पा ऐकल्या आणि दाजींनी तो शेंडा मारला. दाजी म्हणले आता मी सोनं मागत. तरी मी म्हणले पहिल्या धोंड्याला असतं. ते म्हणले अजून अद्यापर्यंत मला धोंडाच नाही आलेला. म्हणलं आता तुम्ही शामराव बघा. ते म्हणले दुकान चलत नाही. म्हणलं दुकान चलत आहे. सुगंधाचं 7-8 हजारची खरेदी होती. नाही एखाद्या कोटीची सांगायचं ना तुम्ही. अहो सदा खरेदीला काय आपलं सोनं गाव खायचं का किती काय? आपलं गाव किती मा धंदा किती सांगा बरं. आणि तुम्ही त्यात दिलं त्यांना भडकून. मला सांगा अहो सोने घ्यायची परिस्थिती आहे का आता. अहो पण आपल्या पंतप्रधानांनी सध्या सांगितलंय की सोने खरेदी बंद करा. आर्थिक व्यवस्था सगळी कोलमडलेली आहे. उलटे इंधन सुद्धा जपून वापरा. उलटे इकडे तिकडे मी तर म्हणतो धोंड्याला जाऊ नका. काय पेट्रोल डिझेल खर्च करायचा. माझ्याकडे उपाय होता पण ते पंतप्रधान सांगितलं सोनं खरेदी करू नका. पण तो याकडेच घरातला असले एखाद्या तोळ्यात त्यांना द्यायचं. कुठे घ्यायचं नाही विकायचं नाही नुसतं फिरुडे. वतनदार ऐका श्यामा ऐक. पंतप्रधानांनी जरी सांगितलं की सोनं खरेदी करू नका
पण पंतप्रधानांनी धोंडा साजरा करू नका असं सुद्धा सांगितलेलं नाही. करतो ना दाजी, ऐकून घे. तोंडा साजरा करणारच आहे तुमचा, जाऊ आहे तुम्ही, ऐकून तुमचा घे, मानपान आहे ऐकून तुम्हाला. घे. आमरस, पुरण पोळी आणि झालंच तर चांगला चकचकीत ड्रेस आणि बहिणीला रेशमा ताईला चांगली साडी हे घेणार ना. माझं कर्तव्य 3 वर्षांनी धोंडा येतो. तो शिजवायचा आणि तो खाऊ घालायचा, त्याला म्हणते धोंडा. वतनदार ऐका. ऐका आता सदाभाऊ खरं बोलले. धोंडा म्हणजे काय असायचं माहितीये का तुम्हाला? हा तो खाऊ कानुले घालायचा. कानुले आपले हा, तो चपातीची खाऊ- कणिक करायची, वतनदार घडी तर करायची, मला एक पेटी सांगा. शिजायची, खाऊ तू घालायची. थांब रे. तुम्ही तुमच्या जावयाला काय धोंडेदान देणार हे शामरावला सांगा तुम्ही. अहो आमच्या जावयांचं झालंय. आमच्या आता त्याची ना आमची भावकी, आमच्या दाजीला आम्ही धोंडा केल्याला सांगितलं, आम्ही दिले ते 2 तोळे. असं ना. मग आता जावायला सांगतो, जावई 5 तोळे घेतल्याशिवाय हलू नका म्हणून तुम्ही. ते तर कधी दिलेत मी ते घे, लग्नाचं शामराव. धोंड्यात मिटून टाकले. लग्नात सगळ्याला दिलाय सगळ्यांनी. ऐकून घे. आता या वतनदारच्या तुझ्या धोंड्याच्या गप्पा होते बाजूला. हं. या धोंड्याला मला एक 5 ते 10 ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, हं. चांगले रेमंडचे ब्रँडेड कपडे, हं. चांगले भारी शूज आणि एखादं टायटन एज कलेक्शनचं घड्याळ हे तुझ्याकडून मी घेणार म्हणजे घेणार. काय सांगता? हे असं घड्याळ म्हणते ते फक्त 17,000 का काय लागत आहे. हा, एक 15-17 हजारचं मला एक चांगलं घड्याळ पाहिजे म्हणजे पाहिजे जेवायला काय तुझ्याकडून. सोनं ते काय आलो पाहू राहिले. किडनी चेक करीतोय त्यो. किडनी चेक करतोय सदा बोल. चेक तुम्हाला माहिती करीतोय. त्या जालो भाऊजींसोबत राहून राहून काय तुमची किडनी सुईची नसणार. नाही 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 इकायची त्याला. आणि जर मला हा धोंडा दिला नाही तर मग मी श्रीपाद कसा नेते तुला दाखवून देईल. सदा भाऊ, नावचा श्रीपाद नाही मी मग धोंडा मी तुमच्या घेणार. पाया पडतो बा. हे धोंडा पुराण बंद करा. हे आमचं ए, दाजी म्हणजे ना हो, काका खरंच आहे धोंडा ना, घातल्यावानी. आता परिस्थिती जरी तू कमी असली तरी शहाणे सोनार आहेत ना माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना म्हणा शामरावला 5-50 हजाराची उधारी राहू द्या. तू येता जाता आपली त्यांना 2-5 देत जा. सदा भाऊ आता कवर चेष्टा जाऊ द्या ना. आमचे दाजी आहेत ना, भोळे आहेत. त्यांना खरंच वाटत आहे सगळं. तुम्ही दिलं डोक्यात पिल्लू घालून ते आहे ना भान 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 करीत राहते ना गावभर. त्याच्यामुळे सांगून टाका. हा बघ पिल्लू सोडल्यावर कसं होतं. दुसरं कोण आहे तसं. बरं जावाय बापू कसं आहे दाजीबा, तुमची चेष्टा करायची म्हणून मी बोललो. पण तुम्हाला लाख मोलाची आमची बहीण दिली ना आम्ही रेशमाताई. आता आहे ना 10-10, 20-20 तोळे पुरीच्या अंगावर घाली ते लोक. पुरीच भेटणार. पुरगी येते लग्न करीती पाठच गायब दुसऱ्या दिवशी. हा, पेपरला बऱ्याच बातम्या वाचतो आपण नेहमी. आमच्या वहिनीने संसार केला नाही तुमचा नीट तुमची नेट बहीण का. एकदम सुसंस्कारी आहे. मग ती सोनं आहे. एक घड्याळ काय सोनं काय धातू आहे हो. माणसाने सोन्यासारखं राहिलं पाहिजे. आणि कसं आहे परिस्थिती दिवस वाईट आहेत. इथं मालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या. कांदे चाललेत ₹2 रुपयांनी. डिझेल पेट्रोल महाग, खतं महाग. शेतकऱ्यांनी कसे धोंडे साजरे करायचे. एक तोळा घ्यायचं म्हणलं तर 17 आणि 18 हजार रुपये. त्याचं वर्षाचं तेवढं माग सुद्धा 17 पडत नाहीत. आणि ही कशी आहे चेन सिस्टीम आहे. ती नसती का मार्केटमध्ये येणे याच्या मुंडक्यावर टाकायचे त्यांनी त्याला त्याच्या मुंडक्यावर. आता तुम्ही इथं जर ठोक लावून मागितलं तुम्हाला बी तुमच्या दाजीला करावं लागेल ना. मी इथं 1 तोळ्याला तर आम्ही तिकडं पिन मारू 1.5 दिलाय ते तुम्हाला तर 2.25 तोळे मागेन. नुसती कापी त्याच्यापेक्षा माणसं आहेत ना ते सोनं समजायचं आणि त्या सोन्याला जपायचं आपण. आणि सदा भाऊ आपण आहे ना मानपानला कवीच कमी नाही पडलो दाजीला आणि ताईला. दाजीला कपडे घे चांगल्या लिनन घे. ते गिझा कॉटन आले ती घे. आणि दाजीला बूट मात्र पांढरी घे. काय होतंय गावात फोपट्यात चालत आहे दाजी सगळं त्या बुटावर फोपटात दिसत. पांढरे बूट घे. घेतो ना. पांढरा ड्रेस घे. बच्चनवनी ते नव्हतं का ते बच्चनचा पिक्चर असे टाक 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 आखरी काहीतरी होतं ना. फक्त दाजीला आहे ना फ्रेंच कट काढायला लावून. बर 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 बर. रेशमा ताई काय सांगते? नाही नाही बरोबर सांगितलं त्यांनी. ते काही French cut चुकीचं काढून नाही. टाकू? हा काढून टाक. कसं आहे म्हणजे ते धोंड्याच्या वेळेस कपडे बिपडे घातले तसं नाही तुम्हाला शोभतो. पण ते मान पान मग ते फोटो बिटो टेटसला नाही कसं असतं ना वतनदार ग्रामीण भागातल्या लोकांनी नवीन वाटतं. हा. पण शहरामध्ये सर्रास कॉमन आहे. नाही नाही शहरात आहे. पण तुमचा मानपान इथं आहे ना. तुम्हाला आमचं गाव आवडलं की नाही. तुम्हाला आमच्या गावातले माणसं आवडली. एकदमच आवडले. सोनं बाहेरून आणून तुम्हाला द्यायचं आम्हाला आवडत नाही. तुम्हाला इथंच आमच्या घरच्या गावाचे घरच्या गोळाचे घरच्या डाळीचं पुरण सगळा मानपान सगळा स्वदेशी होईल.
औचित्यवाडी स्वदेशी. लॉक किया जाए वतन. हा चला. चला चलो. येऊ दाजी हा. धन्यवाद आणि सुगंधा खूप खूप आभारी आहे. हे हे मुसक्याचे कशाला शिवले, चांगले नवीन बाजारातून आणायचे ना चपला. चला दाजी आता मला तोंडाला जायचंच आहे हा. ना, तुम्हीच घेऊन द्या ना मग मला वतनदार. तुला आहे ना देईन मी बुट आणून. येऊ का? एवढे मुसके बदल गाड्या.